तू कार्य केलंस, आभार, आमेन. खंबीर हो, हिम्मत धर. खंबीर हो, हिम्मत धर. देवाचं वचन तुमच्याकडे आलेलं आहे आज. तो तुम्हाला खंबीर करत आहे. यहोशुवा याचा पहिला अध्याय 6 ते 9. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ त्यांच्या जवळ वाहिली आहे तो तू त्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो, खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. जाशील तिकडे तू यशस्वी होशील. लक्षात घ्या, हे वचन यहोशुवाला दिलेलं आहे. मोशे गेल्याच्या नंतर यहोशुवाच्या हातामध्ये सर्व काही आलं, त्यावेळेला त्याला हे वचन प्राप्त झालं. अनुवाद याचा 31वा अध्याय 6वं वचन. खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नको, त्यांना घाबरू नको, कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे. कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे. तो तुला सोडून जाणार नाही. देवादी देव परमेश्वर याचा अभिवचन येतो तुम्हाला की तो तुम्हाला सोडून जाणार नाही. तुला तो टाकणारही नाही, कधीच टाकणार नाही, कधीच सोडणार नाही. आपल्याला बघायचंय खंबीर होणं केव्हा सांगितलं जातं, केव्हा खंबीर हो म्हटलं जातं. खंबीर हो, हिम्मत धर केव्हा म्हटलं जातं. माझ्या प्रियानो, ज्या वेळेला आम्ही भयंकर भयान अशा संकटातून जातो, व्यक्ती भयंकर वाईट परिस्थितीतून जात असते, असह्य परिस्थितीतून जात असते, तेव्हा आमचं सांत्वन करायला लोक येतात. किंवा कोणीतरी भयंकर भयान परिस्थितीतून चाललेलं आहे, सांत्वन करायला जातो, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला खंबीर करतो. त्यावेळेला हे शब्द वापरले जातात. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्या संगती. ज्या वेळेला एखादी व्यक्ती दगावली गेलेली असेल, मरण पावलेली असेल, आताच पास्टरने सांगितलं, कुटुंबातली कोणती व्यक्ती गेलेली असेल, आपण त्यांना भेटायला जातो आणि म्हणतो खंबीर हो, घाबरू नको, धीर धर. आपण त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो. एखादा मोठा आजार झालेला असेल, कॅन्सर झालेला असेल, हार्ट अटॅक आलेला असेल, पॅरालाइज अटॅक आलेला असेल, एखादे डिवोर्सचं प्रकरण झालेलं असेल, नवऱ्याने टाकून दिलं असेल, बायकोने सोडून पळून गेलेली असेल, लेकरं तसेच टाकलेले असतील, नवरा तसंच मारत असेल बायकोला, पोलीस केस झालेली असेल, कोर्टाची केस झालेली असेल, जमिनीचं प्रकरण झालेलं असेल, घरातून हाकलून दिलेलं असेल आई वडिलांनी, लेकरांनी आई वडिलांना हाकलून दिलेलं असेल म्हातारपणामध्ये, पॅरालाइज अटॅक आलेला असेल, एखादं भयंकर मोठं संकट आलं असेल, कोणीतरी शेजारच्यांनी, कोणत्यातरी राजकारणी लोकांनी किंवा कोणत्या तरी गुंड लोकांनी मारामारी केली असेल, मारलं असेल, अर्धमेलक केलं असेल, जखमी केलं असेल, उद्ध्वस्त केलं असेल, जीवन उद्ध्वस्त केलं असेल, भविष्य उद्ध्वस्त केलेलं असेल, एखाद्या मनोविकार झालेला असेल, घरामध्ये एखाद्या व्यक्तीला वेड्याचा झटका आलेला असेल, प्रचंड कर्ज आहे, कर्जामध्ये सगळं घर गेलेलं असेल, सगळ्या वस्तू गेलेल्या असेल, एखाद्याची नोकरी गेलेली असेल, सगळी प्रॉपर्टी हातातून निघून गेलेली असेल, चोरी झालेली असेल, कोणीतरी दगा केलेला असेल, फसवलं असेल, कोणीतरी बर्बाद केलं असेल, पोरीवर अत्याचार केलेला असेल, रेप केलेला असेल, काहीतरी भयंकर अशी घटना घडलेली असेल की ज्याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे, ज्याला आपण काही सोल्युशन देऊ शकत नाही, त्यावेळेला आपण जातो त्या व्यक्तीला म्हणतो धीर धर, खंबीर हो, घाबरू नको, भिवू नका, होईल सगळं व्यवस्थित. आपण त्यांचं सांत्वन करण्यासाठी जातो, आपण त्यांना हिम्मत देण्यासाठी जातो. कधी कधी एखादा गाव सोडला असेल, नवीन एखाद्या गावात गेलं असेल, त्या गावातले कोणीतरी ओळखीचे झाले असतील, ते म्हणतात घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या संगती, तुम्ही जरी नवीन असला तर काळजी घेऊ नका. एखाद्या इमारतीमध्ये राहायला नवीन गेलेला असाल, ते म्हणतात घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या संगती. आम्हाला हिम्मत धरायला सांगितली जाते, घाबरू नका म्हणून सांगितलं जातं.
हे लोक आम्हाला सांगतात आणि ते निघून जातात. लक्षात घ्या, ज्या वेळेला आम्ही त्या संकटातून बाहेर येऊ शकत नाही, कोणी व्यक्ती आम्हाला काढू शकत नाही, त्या आम्हाला भेटायला आलेल्या व्यक्ती आमची परिस्थिती बदलू शकत नाही, आम्हाला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू शकत नाही, त्यावेळेला ती आम्हाला सांत्वन देते. ती आमची केविलवाणी स्थिती असते. आमची कोणतीच जवळची व्यक्ती आम्हाला सहाय्य करू शकत नाही, अशी परिस्थिती ज्या वेळेला येते. घराची जप्ती होते, बँकेचं कर्ज, बँकेचे लोक ज्या वेळेला त्रास देतात, पीक वाहून जातं, पिकाचा नाश होतो, सगळे कांदे सडून जातात, सगळं पीक, सगळी बाजरी, सगळं ज्वारी जळून जाते, काहीतरी भयंकर होतं, आग लागते, घरात सिलेंडरचा स्फोट होतो, भयंकर नुकसान होतं. त्यावेळेला माणूस हताश होतो, काहीच करू शकत नाही, कुठूनच पैसा मिळू शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं उदाहरण बायबलमध्ये दिलं ते म्हणजे इयोबाचं. इयोब इतका गजरगंज श्रीमंत होता, धार्मिक होता, प्रचंड पैसा होता, लेकरं होत्या, सुना होत्या, सुंदर मुली होत्या, सगळं काही होतं त्याला. चांगली बायको होती, रोज सकाळी तो परमेश्वराचं स्तवन करत असे आणि अर्पण करत असे. आणि असं असताना त्याचं एकाच दिवशी सगळं गेलं. इकडचं गेलं, चोर आले, त्या चोरांनी सगळं नेलं, बंडखोर आलेत, त्या लोकांनी सगळं तुडवून नेलं, दरोडेखोरांनी सगळं उद्ध्वस्त केलं, घर पडून गेलं, लेकरं मेले त्या घरामध्ये, सगळं सुना मेल्यात, सगळं गेलं. एका दिवसात एक संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, चौथं संकट, बर्बाद झाला एका दिवसात. टाहो फोडला, लगेच त्याच्या अंगावर गळबे आलेत, अंगही सडलं गेलं, उकिरड्यावर बसला. राजा असलेला, एवढा वैभवशाली असलेला, एवढा श्रीमंत असलेला 2 मिनिटात उकिरडापती बनला, एका उकिरड्यावर बसला. आणि त्याचं सांत्वन करायला त्याचे मित्र आले, ते त्याचं सांत्वन करू लागले आणि त्याचं सांत्वन देखील अतिशय कुचकेपणाने त्यांनी केलं. जे त्याच्या ताटात खात होते, रोजच्या पार्ट्या त्याच्या संगती करत होते, त्यांनी त्याचं सांत्वन देखील कुचकेपणाने केलं. कुठंतरी तुझ्याकडून पाप घडलं असेल, कुठंतरी काहीतरी तू चुका केलेल्या असतील, ज्याच्याबद्दल देव म्हटला त्याच्यासारखा धार्मिक कोणी पृथ्वीवर नाही, अशी साक्ष परमेश्वराने त्या इयोबाबद्दल दिली. त्या इयोबाला हे लोक म्हटले, कुठंतरी काहीतरी चूक केली असेल, कुठं काहीतरी दुसरं काहीतरी पाप असणार तुझं, आणि म्हणूनच असं घडलं. हे जगाचं सांत्वन असतं, हे जगाचं सांत्वन असतं. जग सांत्वन करतं, खंबीर राहायला लावतं, त्यावेळेला हे असंच असतं. डिवोर्स झाला का? ती ना फार चालू होती, फार चरचर बोलत होती, तिच्या तोंडावर जाऊन बोलणार, अगो बाई नवरा असं करत होता का, दारू पित होता का, त्रास देत होता का, बाई ग बिचारी, काय नको खंबीरो, काय नको, काही घाबरू नको, चांगली आता खंबीरोचा कामाला, लेकरं सांभाळ, नको रडू बाई, नको रडू बिचारी, अगं आमचं लेकरू ग तू. आणि बाहेर गेल्यावर कशाची काय चांगली चालू होती, सरासर भांडायची सासूला, नवऱ्याचं ऐकत होती का? आई वडिलांना कसला त्रास दिला, लव्ह मॅरेज केलं होतं, अशीच होती बाई. पोरगा दारू पितो, मारतो, आई ग काय ग बाई, पोरगा काय जीव लावून सांभाळलं पोराला, एवढं पोराला जीव लावून सांभाळलं, एवढं शिक्षण दिलं, चांगला कामाला लागला, एवढा चांगला पैसा कमवला, आणि बघा ना अचानकच दारूचा नाद लागलाय. काय ग बाई बिचारीचं, काय नको ग काळजी करू, जाईल, हेही दिवस जातील बघ तुझे. सांत्वन करतात, बाहेर जातात, म्हणतात फार नाटकं हिला तर, पोरगा झाला म्हणून खूप नाचली, इंग्लिश मिडियमला टाकलं, मोठं शिक्षण करून दिलं, काय गव्हर्नमेंट म्हटली होती, काय मोठा जॉब लागला माझ्या पोराला, एवढा मोठा पगार, बघा आता दारू पिऊन मारतोय, आता बसली रडत. असं असतं जगाचं सांत्वन. आपणही करतो दुसऱ्याचं सांत्वन असं, कळलं का? नुसतं म्हणू नका की हा लोक असेच आहेत बाबा, लोक असेच वागतात आमच्या संगती, लोक असेच करतात. हो बरोबर, आमचे शेजारचे, आमच्या इकडचे, आमच्या तिकडचे, आमचे चर्चे, आम्हाला असेच बोलतात आणि माग आमच्या जाऊन बोलतात. आपणही तसंच करतो, किती जणांबद्दल करतो.
हे जगाचं सांत्वन आहे, हे जगाचं सांत्वन आहे माझ्या प्रिया. जग असं सांत्वन करत, पण आमचा देव आमचे सगळे दोष जाणतो, आमच्या सगळ्या कमतरता जाणतो. आमच्यावर संकट कशामुळे आलं, आमच्या कोणत्या पातकामुळे आलं, आमच्या कोणत्या कमतरतेमुळे, आमच्या कोणत्या दोषामुळे आलं, सगळं जाणत असताना तो म्हणतो खंबीर हो, धीर धर, घाबरू नको, मी तुला सोडून जाणार नाही. स्तोत्रसंहिता 31:24. अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. वाह, काय सुंदर अभिवचन. अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो. आता आपण बघूया बायबलमध्ये कुणाला परमेश्वरानं खंबीर केला. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जे वचन वाचलं यहोशुवाचा पहिला अध्याय, यहोशुवाला परमेश्वरानं कसं खंबीर केलं. अहो यहोशुवा ज्या वेळेला मोजेसच्या जागेवर आला, त्याला माहिती होतं, त्यानं पाहिलं होतं हे इस्रायल लोक एक नंबरचे बंडखोर आणि एक नंबरचे दुष्ट होते. परमेश्वराला प्रत्येक क्षणाला त्रास देणारे हे लोक, ताठर मनाचे लोक त्यांना म्हटलेलं आहे. अतिशय गर्विष्ठ, त्रास देणारे, कुरकुरणारे लोक होते. किती वैभव दिलं, काही चांगलं दिलं तरी कुरकुर, प्रत्येक गोष्टीत खोट शोधणार, प्रत्येक गोष्टीत शंका, पुढे असं झालं तर, पुढे तसं झालं तर. म्हणजे देव ज्या लोकांना चांगलं देतो ते जर त्याच्यामध्ये कुरकुर करत असेल तर परमेश्वराला किती राग येत असेल, तुम्ही विचार करा. आणि असे हे कुरकुरणारे लोक ज्यावेळेला मोशे घेऊन जात होता, त्याला काय त्रास झाला ते यहोशुवानं पाहिलेलं होतं. आणि हे सगळं आता तर ते खूप वाढलेले होते आणि प्रचंड वाढलेल्या लोकांना आता यहोशुवाला घेऊन जायचं होतं. या लोकांना मला कनान देशात घेऊन जायचंय. बापरे, खचून गेला होता ते बघूनच, ऐकून. आता माझ्यावर ही जबाबदारी. तो म्हटला खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, तू जाशील तिकडं, तुझा देव तुझ्या संगती. जो देव मोशे संगती राहिला तोच देव तुझ्या संगती राहील आणि तोच देव चमत्कार करेल तुझ्यासाठी. परमेश्वराने त्याला खंबीर केलं आणि तो कनान देशात त्यांना घेऊन गेला. मोशेपेक्षा जास्त वर्ष त्याने ह्या इस्रायल लोकांवर राज्य केलं, त्यांना सांभाळलं आणि त्यांना पण त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाची पूर्तता प्राप्त करून दिली. दुसरं म्हणजे दावीद राजाला अभिषेक झाला ज्या वेळेला तो गुरं राखत होता. अभिषेक झाल्यानंतर त्याने शाऊलाचं त्यानं गलाथाला मारलं. त्याच्यानंतर शाऊलाने सांगितलं 200 फलिस्तीन लोकांना मार, त्यानं त्यांना मारलं. त्यानं शाऊलाचे भूत काढलं, म्हणजे अशुद्ध शक्ती काढली त्याच्या वाजवण्यानं, त्याच्या स्तवनाने. आणि मग त्यानं त्याची स्वतःची मुलगी त्याला दिली. त्याला ज्या वेळेला जाणवत होतं शाऊलाला की माझ्यानंतर हाच आता राजा होईल आणि परमेश्वराची दया ह्याच्यावर आहे, अभिषेक त्याच्यावर आहे, त्यावेळेला शाऊल त्याच्या पाठीमागे हात धुवून लागला आणि परमेश्वराने त्याला सांगितलं खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, मी तुझ्या संगती. आणि परमेश्वराने त्याला खंबीर केलं. आणि शाऊल त्याच्या पाठीमागे लागलेला असताना देखील या शस्त्रधारी शाऊल आणि त्याच्या सैन्याला परमेश्वरानं हरवण्याचं सामर्थ्य दाविदाला दिलं आणि दाविदाला त्या राज्य पदावर त्यानं बसवलं. दावीद पुरी त्याच्याद्वारे स्थापन करून दिली. त्याचा स्वतःचा मुलगा अबशालोम त्याच्या विरोधात उठला, त्यावेळेलाही त्याचं सिंहासन गेलं. परत एकदा तो त्या सिंहासनावरून त्याच्या सत्तेवरून बाजूला गेला. या गुहेतून त्या गुहेत, त्या गुहेतून त्या गुहेत पळत राहिला. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं खंबीर हो, हिम्मत धर, तुझा असेल तिकडे तुझा देव तुझ्यासाठी. त्याला खंबीर केलं आणि परत त्या राजासनावर, त्या अधिकार पदावर त्याला आणलं. दबोरा ही एक साधी स्त्री होती आणि या दबोरा झाडाच्या खाली आपला सगळा संसार चालवून, सगळं घराचे सगळे विधी पार पाडून, सगळे कष्ट करून ती झाडाखाली बसायची आणि इस्रायल लोकांचा न्याय करायची. शास्त्र होती, पहिली शास्त्र, म्हणजे पहिला जज, न्यायाधीश, पहिली शास्त्री होती ती. आणि ती लोकांचा न्याय करत असे, इस्रायल लोकांचा, स्त्री असून त्या जुन्या काळात
विचार करा. आणि बराच सारखा राजा, जो प्रतापशाली राजा होता, त्या राजाला देखील चालवण्याचं सामर्थ्य, तो खंबीरपणा परमेश्वराने तिला दिलेला होता. शमूएल हा शेवटचा संदेष्टा होता इस्रायल मधला, आणि त्या संदेष्टाला ह्या इस्रायल लोकांना बिना राजाचं चालवण्याचं सामर्थ्य परमेश्वराने दिलं. इर्मया हा यहुदी लोक, त्या इर्मया या संदेष्टाच्या विरोधात यहुदी लोक, इस्रायल लोक होते, त्याच्या विरोधात त्याला मारायला पाहत होते. तो संदेश सांगत होता, परमेश्वराने दिलेलं प्रकटीकरण सांगत होता, अहो तुम्ही पश्चाताप करा, मूर्तीपूजेपासून वळा, वाईट गोष्टी ज्या तुम्ही करताय त्याच्यापासून वळा, तुम्ही ज्या काही अशुद्ध गोष्टी करताय त्याच्यामधून बाहेर पडा आणि तुम्ही परमेश्वराला समर्पित व्हा, हे तो सांगत होता. त्यावेळेला ते लोक त्याला मारत होते, त्रास देत होते. तो वेडा तसा झालेला होता आणि तरी दहशत बसवत होते, आणि तरी देखील त्या परिस्थितीत परमेश्वर त्याला म्हटला, खंबीर हो, हिम्मत धर. आणि परमेश्वराने त्याद्वारे दिलेले वचन पूर्णत्वास दिले. दानिएलाचं उदाहरण आपण बघतो, अग्नीच्या ज्वालामध्ये टाकलं, सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं शद्रक मेशक अबेदनगोला, आणि परमेश्वरानं त्याच्यातून त्यांना सोडवलं. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको. एज्रा, नेहम्या, दानिएल, एस्तेर हे परदेशामध्ये त्यांना गुलाम म्हणून नेलेलं होतं. त्या ठिकाणी ते जे लोक यावेळेला परमेश्वराला जाणत नव्हते, अन्य दैवतांची भक्ती करत होते, त्या लोकांनी यांना मदत केली आणि इस्रायल लोकांना वाचवलं. ह्यांच्याद्वारे, एस्तेरच्या द्वारे पूर्ण इस्रायल लोक वाचले गेले. अश्वरोष राजाची ती राणी बनली. माझ्या प्रियांनो, पॅलेदार हा नेहम्या आणि एज्रा हा शास्त्री, याच्याद्वारे इस्रायलचे तोडलेले कोट बांधण्यात आले, मंदिर बांधण्यात आलं, आणि त्यासाठी लागणारा पैसा आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र आणि परवानगी ही परक्या देवांना भजणाऱ्या लोकांकडून त्यांना प्राप्त झालं. तर यहोवाला जाणणारे यहुदी लोक ते मंदिर बांधू नये आणि ते कुंपण बांधू नये, ते कोट बांधू नये म्हणून त्यांना खाली पाडत होते. जे परमेश्वराला जाणत होते, या यावेला जाणत होते, ते लोक त्यांना खाली पाडत होते. इस्रायल आणि नेहम्याला त्यांचं काम बंद पाडत होते, आणि हे परके लोक त्यांना मदत करत होते. परके राजे त्यांना संपत्ती आणि कायद्याचे अधिकार पत्र त्यांना देत होते. विचार करा तुम्ही, परमेश्वराने त्यांना खंबीर केलं. परमेश्वर आम्हाला कसा खंबीर करतो, कसा करतो तो खंबीर? आमच्यावर संकट आलं, आमच्यावर संकट आल्याच्या नंतर आम्हाला तो कसा खंबीर करतो? परमेश्वराचं खंबीर करणं खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, खूप वेगळ्या पद्धतीचं. तो इतरांसारखा खंबीर करत नाही आम्हाला. तो सामर्थ्यशाली देव आहे, तो अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे, तो जगाचा निर्माण करताय, तो पृथ्वी उलटी पलटी करणारा देव आहे. त्याच्यामध्ये अगाध सामर्थ्य आहे, हाय अथॉरिटी आहे, त्याच्यावरती कोणता अधिकारच नाहीये. तो शब्द मात्र बोलतो आणि जगाची निर्मिती होते. फक्त शब्दाने जगाची निर्मिती झाली. असा हा अद्भुत परमेश्वर क्षणात सगळं बदलू शकतो. व्यक्ती बदलवणारा, समय बदलवणारा, परिस्थिती बदलवणारा, मनुष्य बदलवणारा, सगळी पृथ्वी बदलवून टाकणारा तो परमेश्वर. तो ज्या वेळेला आम्ही संकटातून, समस्यातून, त्रासातून, भयंकर वाईट अवस्थेतून जातो, त्यावेळेला तो आमचं सांत्वन क्षणात करू शकतो आणि आमची परिस्थिती बदलू शकतो. पण तो तसा करत नाही. त्याचं सांत्वन करणं, खंबीर करणं, धीर धरायला लावणं, सामर्थ्यानं उभं करणं, हे खूप वेगळं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं. तो आम्हाला धीर धरायला लावतो. तो आमचं सांत्वन करतो म्हणजे तो आधी आम्हाला धीर धरायला लावतो. धीराने शिलाने आशा निर्माण होते, आणि आशा कधीच लाजवत नाही. ज्यावेळेला आम्ही परमेश्वराची आशा धरतो, जो देवाची आशा धरतो, परमेश्वर येशू ख्रिस्ताची आशा धरतो आणि त्याच्याकडे आपलं मुख करतो, तो कदापि 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 लज्जित आणि वंचित होत नाही. तो आम्हाला धीर धरायला लावतो. हा, धीर धरायला लावतो. किती काळ? आता ऐका एक उदाहरण. चायनाचे बांबू आहेत ना, ते सगळ्यात प्रसिद्ध बांबू आहेत, सगळ्यात जगामधले मजबूत बांबू म्हटले जातात.
इतके मजबूत असतात, लोखंडासारखे मजबूत असतात. बांधकामासाठी चायनाचे बांबू सगळ्यात फेमस आहेत पूर्ण जगामध्ये. या बांबूची निर्मिती कशी असते? हे बांबू काय केले जातात, जमिनीमध्ये ते बांबू पेरले जातात, त्याच्यावरून माती टाकली जाते आणि त्याला खत पाणी टाकलं जातं. माझ्या प्रियांनो, 4 वर्ष त्या बांबू मधून काहीच बाहेर येत नाही. जमिनीतून थोडस टोक बाहेर येतं, ते तसंच राहतं, वाढतच नाही, काहीच येत नाही बाहेर. 4 वर्ष माझ्या प्रियांनो, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 वर्ष. परंतु त्यांनी तिथं पाणी खत सगळं टाकायचंय, तरी काही बाहेर येत नाही. 4 वर्ष. 4 वर्ष संपले की 6 आठवड्यामध्ये, 4 वर्ष संपल्याच्या नंतर 6 आठवड्यामध्ये म्हणजे 5व्या वर्षी त्या बांबूची उंची 90 फूट होते. 90 फूट एवढी कोणत्याच बांबूची नाही. आणि तो अतिशय मजबूत होतो. औषधासाठी पण वापरला जातो, बांधकामासाठी वापरला जातो, लोखंडासारखा त्याचा वापर होतो. माझ्या प्रियांनो, लक्षात घ्या, 4 वर्ष आशा नाही, काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही. आणि 4 वर्ष संपल्याच्या नंतर तो बांबू वाढतो 90 फूट 6 आठवड्यात. असं देवाचं कार्य आहे. असा तो धीर धरायला लावतो. त्याच्या वेळेत तो त्याचं कार्य अद्भुतपणे करतो. पण तोपर्यंत तो आम्हाला खंबीर व्हायला लावतो. सांत्वन आमचं तो असा करतो, धीर धरायला लावतो, सांत्वन करतो. खंबीर हो, खंबीर हो, खंबीर हो, खंबीर हो, खंबीर. किती काळ, कुठपर्यंत? एकुलता एवढा आवडता मुलगा योसेफ, याकोबाचा, इतका आवडता, त्याला खास झगा दिला, स्वतःच्या जवळ ठेवलं, बापाचा लाडका. आणि त्याच्या भावांनी त्याच्यावर नजर ठेवून होते, त्याचा बीट करत होते की सतत ह्या बापाच्या जवळ. एवढा स्पेशल त्याला झगा प्राप्त करून दिलाय. आणि जवळ लाडका, चुगलखोर 1 नंबरचा. आणि तो पण बापाला सगळ्याच्या चुगल्या सांगायचा. 1 नंबरचा चुगलखोर बनला होता. आणि त्या चुगलखोर करत असताना त्याच्या बापाच्या जवळच थांबायचा. सगळं काय भाऊ काय करतात काय नाही सगळं डोळे ठेवायचा, नजर ठेवायचा, बापाला विचारायचा. बापाचा लाडका होता, बापाच्या जवळ बापाचं सगळं चांगलं घ्यायचा. नुसता कोझी लाईफ, आरामाचं लाईफ जगत होता. आणि त्या परिस्थितीत परमेश्वराने त्याला स्वप्नांचे अर्थ पण दिलेले होते. म्हणजे विचार करा, बाप तर बाप प्रेम करतो, परमेश्वर स्वर्गीय पिताई देवही याच्यावरच प्रेम करतो. भाऊ अजून चिडून होते त्याच्यावर. देवाने त्याला स्वप्न असं दिलेलं होतं की सूर्य, चंद्र आणि तारे तुला नमन करतात. म्हणजे तुझे सगळे 12 भाऊ, 11 भाऊ आणि वर आई वडील तुला नमन करतील, असं स्वप्न त्याला दाखवलं. बापाने त्याला झापलं. त्याला माहिती होतं हे स्वप्न खरं होणार, कारण माझा देव त्या विश्वासू होता. त्याला माहिती होतं माझ्या देवाने मला स्वप्न सांगितले हे खरं होणार. तो वाट पाहून होता. आणि वाट पाहून होता काय झालं, भावांनी जंगलामध्ये त्याला खड्ड्यामध्ये टाकून दिलं, त्याचे कपडे काढले आणि तो जागा फाडला. त्या जाग्यावर रक्त लावलं. बापाला सांगितलं, त्याला खाल्लं जनावरांनी. मेला तुमचा पोरगाने त्याला गुलाम म्हणून विकून टाकलं परदेशामध्ये. जे लोक त्याला माहिती नव्हते त्या लोकांमध्ये गुलाम म्हणून तो विकला गेला, बापापासून तोडला गेला, दुरावला गेला. गुलाम लोकांचा, जिथं त्याला माहिती नाही त्या लोकांना त्यांची भाषा माहित नाही, काही नाही, त्यांच्यामध्ये गुलामगिरी करण्यासाठी टाकलं गेलं. त्याला काम माहिती नव्हतं, कोझी लाईफ, आरामाचं लाईफ जगत होता. तो म्हणत असेल स्वप्न काय दिलेली होती मला, काय सांगितलं होतं स्वप्न, मला आई वडील नमन करतील आणि भाऊ नमन करतील असं स्वप्न देवाने मला सांगितलं. परमेश्वरने असं मला प्रगटीकरण दिलं, असं माझ्या जीवनात घडणार सांगितलं. आणि मला काय केलं, गुलाम म्हणून टाकलं, माझ्या बाबापासून तोडलं मला. आणि वर दुसऱ्यांच्याकडे मला, दुसऱ्या देशात परदेशामध्ये मला टाकलं.
परदेशात टाकलं. बरं टाकलं, त्या ठिकाणी पोटिफरने त्याला विकत घेतलं. त्या पोटिफरच्या घराला परमेश्वराने सुबकता दिली, आशीर्वाद दिला. आहा, देव माझ्या संगते, देव माझ्या संगते. या लोकांनी मला चांगलं ठेवलेलं आहे. छान तिथं राहिला, त्या तरुण झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या पोटिफरच्या बायकोनी सांगितलं, ये आणि माझ्याकडे येऊन झोप, माझ्या संगते अनैतिक संबंध ठेव. तो म्हटला नाही नाही नाही, हे अपवित्र कृत्य परमेश्वर मला सांगत आहे. आणि म्हणून तो तिथून पळून निघाला, तिला सोडून बाजूला गेला, तिला नकार दिला. तर तिने त्याच्यावर रेपचा आळ टाकला, माझ्यावर बलात्कार केला म्हणून टाकला आणि त्याला कैदेमध्ये टाकण्यात आलं. मानहानी, अपमान, परदेशामध्ये अवहेलना. काय लोक तुमचे असेल, काय त्याला त्या जुन्या काळामध्ये विचार करा ना, दगडमार करायचे जर रेप केलेला असेल, बलात्कार केलेला असेल, त्याला कैदेमध्ये टाकून किती जणांनी मारलं असेल, काय काय केलं असेल, कशा परिस्थितीत असेल, किती अपमान. अशा परिस्थितीत तो ओरडला असेल, अरे परमेश्वरा तू तुम्हाला सांगितलं आई वडील आणि माझे भाऊ मला नमन करतील, आणि काय माझी स्थिती झाली माझी ह्या कैद खान्यामध्ये. बलात्काराचा, अपमानाची स्थिती येईल, तो तुडवलाची स्थिती. अशा परिस्थितीत मी या ठिकाणी जगतो. कुठेस तू परमेश्वरा, मला बघत का नाही? अरे मला काय अभिवचन दिलंय, कुठं तू दिलेलं वचन कुठं गेलं? तुम्हाला अभिवचन दिलं होतं ना, आई वडील नमन करतील आणि भाऊ नमन करतील. इथं तर मी लज्जित अवस्थेत आहे. परमेश्वराने त्याच्यातून बाहेर काढलं. आणि सेकंड फारो फक्त नामधारी होता. जसे आमचे राष्ट्रपती नामधारी असतात, पंतप्रधान सगळा अधिकार गाजवतो, तसा हा फारो नामधारी राजा आणि खरा राजा, खरा अधिकारी योसेफ झाला. त्याने त्याच्या राजाच्या स्वप्नाचा, फारोच्या स्वप्नाचा, त्याच्या स्वप्नांसहित त्याचा अर्थ सांगितला. आणि तसं घडून आलं. आणि त्याच्याबद्दल दुष्काळामध्ये कशा पद्धतीने पूर्ण देशाची तजवीज करशील आणि कशा पद्धतीने देश राखून पण सगळी प्रॉपर्टी संपत्ती आपल्या देशाला सगळ्या जगाची प्राप्त करून देशील आणि सगळीकडे आपला देश प्रबळ कसा होईल याचं ज्ञान त्याला परमेश्वराने दिलेलं होतं. आणि हे त्याने सगळे त्या फारोला सांगितले. फारोने सगळा अधिकार त्याला दिला आणि सगळी सत्ता इजिप्तची त्याच्या जवळ आली. इजिप्तची सगळी सत्ता त्याच्या जवळ आली. आणि त्याचे भाऊ आणि त्याचे वडील त्या ठिकाणी त्याने आणले आणि त्यांनी त्याला खरोखर नमन करावं असं जीवन परमेश्वराने उच्च स्थान त्याला प्राप्त करून दिलं. 17 वर्ष त्याला वाट पाहावी लागली. 17 वर्ष परमेश्वराचा आत्मा त्याला खंबीर हो, हिंमत धर, खंबीर हो, हिंमत धर. कधी कधी कुठे कधी केव्हा कसं होईल, केव्हा होईल, माझ्या प्रार्थनेचं उत्तर कधी मिळेल, माझी परिस्थिती कधी बदलेल, कधी प्रॉस्पेरिटी, मला तर अभिवचन दिलेलं आहे, मग केव्हा घडेल. 17 वर्ष योसेफाने वाट पाहिली. 25 वर्ष दाविदाने वाट पाहिली. 25 वर्ष अब्राहमाने वाट पाहिली. माझ्या प्रियांनो 14 वर्ष याकोबाने वाट पाहिली. तो आम्हाला खंबीर करतो, धीर धरायला लावतो. तो आमचं सांत्वन अशा पद्धतीने करतो. तो या परिस्थितीत का करतो, का थांबायला लावतो, का करतो? तो आम्हाला आमची दुर्बलता दाखवतो. योसेफाला दाखवून दिलं तू काही करू शकत नाही, तू दुर्बळ आहेस, तुला काही येत नाही, तू काहीच करू शकत नाही, तू कमजोर आहेस. तुझे भाऊ तुझ्यावर प्रेम करत नव्हते, वडिलांमुळे घाबरून तुझ्या पुढे पुढे करत होते. लोकांचे खरे मुखवटे त्याच्या समोर येऊ दिले. स्वतःचे सख्खे भाऊ एका आईच्या उदरातून आलेले भाऊ देखील तुला काहीच मदत करू शकत नाही. जे भाऊ सगळे तुझ्या रक्ताच्या नात्याचे, एका बापाचे सगळे लेकर, ते देखील तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. सगळ्याचे मुखवटे परमेश्वर अशा परिस्थितीमध्ये आमच्या समोर आणून देतो. आमची दुर्बलता आम्हाला दाखवून देतो. आम्ही लोकांसाठी किती करू दे, काही करू दे, सर्वस्व देऊ दे, तरी कोणी आमचं नाही. आम्ही कुणाकडून अपेक्षा करू शकत नाही हे तो आम्हाला दाखवून देतो. परमेश्वराशिवाय काहीच शक्य होऊ शकत नाही आहे. आमची सगळी अशक्य असणारी परिस्थिती, भयान असणारी परिस्थिती, दुर्बळ असणारी परिस्थिती, असह्य असणारी परिस्थिती परमेश्वर आम्हाला दाखवून देतो. अशा परिस्थितीत आम्हाला मदत करण्यासाठी कोणी येऊ शकत नाही. चांगले चांगले लोक पाठ फिरवतात हे तो आम्हाला दाखवून देतो.
आणि तेव्हा तो आम्हाला म्हणतो, खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको. यशायाचा 41 अध्याय 10 वचन, तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. तो आम्हाला ठेचाळू देतो, तो आम्हाला पडू देतो, तो आम्हाला लज्जित फज्जित होऊ देतो, तो आम्हाला लोकांसमोर उघड होऊ देतो, लोकांच्या समोर आमची लाज जाऊ देतो, आमची बदनामी होऊ देतो. माझ्या प्रियांनो, सगळं जे काही सैतानाला हवंय तुडवणं, सैतानी लोकांना हवंय तुडवणं, ते तुडवू देतो, होऊ देतो. मग कुठे गेलाय देव? का ऐकत नाही परमेश्वर? परमेश्वरने माझ्याकडे पाठ फिरवली आहे का? परमेश्वर मला विसरला आहे का? माझे सख्खे लोक ज्यांना मी आधार देऊन उभं केलं, ज्यांच्यासाठी ज्यांच्यावर मी प्रेम केलं, ज्यांच्यासाठी पदोपदी मी चालले, ज्यांच्यावर अतोनात प्रेम दिलं, ते लोक देखील आमच्यावर उलटले. ते लोक देखील आमचा तिटकारा करायला लागले. का परमेश्वरा? त्या लोकांना देखील आमचा वीट येतो, ते लोक देखील आमचे दोष शोधायला लागतात, ते लोक आमच्या चुका शोधायला लागतात. ते लोक आम्हाला म्हणतात की आम्हाला काही तू आवडत नव्हतं, आमच्या जवळ तू स्वतःहूनच येत होते, तू स्वतःहूनच येत होता, आम्ही मागितलं नाही, तूच आम्हाला देत होते, तुम्हीच आमच्यासाठी करत होते. अशा पद्धतीने ते लोक आमच्यासाठी वाईट परिस्थितीत बोलायला लागतात. लेकरं म्हणतात आई बापाला, सांगितलं होतं का जन्म द्या म्हणून? आम्ही मागितलं होतं का जन्म द्या म्हणून? कशाला दिला आम्हाला जन्म? वाढवता येत नव्हतं तर? शिक्षण देता येत नव्हतं उच्च, तर का दिला जन्म? आम्ही आमच्या आई वडिलांचा उद्धार करतो. एवढी बुद्धिमत्ता हो मला, पण आई बापाने शिकू दिलं नाही, दिलं माझं लग्न करून, मग मला भोगावं लागलं. आमची आई अशी, आमचा बाप असा. सख्खे लेकर आई बापाला दोष देतात, आई बाप लेकरांना दोष देतात. नवरा ज्याच्यावर किती प्रेम करा, ती असली बाई आणून दिली माझ्या वाट्याला, कुरकुर करणारी, किरकिर करणारी. जर चांगलं माझ्या आई बापाने बघितली असती, माझं चांगलं झालं असतं. हे धडाची नाही, अडाणी, माझ्या पोरांना शिकवू शकली नाही, हिच्याद्वारे ना आशीर्वाद नाही आमच्या घरात, काय नाही. आली तशी किरकिर किरकिर आमच्या घराला. काय अवदस आली आमच्या घरात? काय नवरा मिळालाय मला चांगलं, माझ्या आई बापांनी चांगल्या पोराला दिलं असतं तर माझं काय कल्याण झालं असतं. 4 व्हीलर मधून फिरले असते. बरोबर आहे ना? कंटिन्यू आम्ही आमच्या परिस्थितीबद्दल, देवाने आम्हाला काय चांगलं, नवीन लग्न झालेल्यांनी लक्षात ठेवा, काय आम्हाला परमेश्वराने चांगलं दिलेलं आहे. नवीन असतं ना, काय छान, लाखात एक, भारी, लय भारी. माझ्या संकटातून सोडवायला तुम्हीच आहे. अहो, तुमच्यामुळेच माझं सगळ्या संकटातून मी बाहेर निघाले. अगं, तुझ्यामुळेच तर मला आसरा मिळाला, तुझ्यामुळेच तर माझं जीवन चांगलं झालं. तू माझ्या जीवनात आली म्हणून तर माझं सगळं चांगलं झालं. माझ्या जीवनात तुझ्यामुळे आनंद झाला. 10 वर्ष जाऊ द्या, 5 वर्ष जाऊ द्या, 3 वर्ष जाऊ द्या. सुरुवात 4 वर्षात, 3 वर्षात लगेच. मी म्हणायला आलो नव्हतो, माझी परिस्थिती होती त्यावेळेला तशी, म्हणून त्या परिस्थितीत तुला आवाज दिला, म्हणून त्या परिस्थितीत तुला वचनं दिली, म्हणून असं झालं, म्हणून तसं झालं. सुरुवात होते. सगळं जग बदलतं प्रियांनो, कोणी कुणाचं नाही जगामध्ये. खरी प्रीती कुठंच नाही आहे माझ्या प्रियांनो, कुठंच नाही आहे, नाही आहे. उपकार केले म्हणून तुझे उपकार फेडतो म्हणणारे लोक उभं राहतात, म्हणून तुमच्या संगती आहे म्हणतात. असे लोक जगामध्ये आहेत ज्यांना देवाचा न्याय माहिती नाही आहे. कोणत्या लोकांकडून तुम्ही खरं सांत्वनाने खरी प्रीती प्राप्त करू शकता माझ्या प्रियांनो? कुणाकडून नाही. जग स्वार्थी आहे आणि अस्वार्थी जगामध्ये कुणाकडे तुम्ही खरं सांत्वन प्राप्त करू शकत नाही. कुणाकडेच नाही, कुणाकडेच नाही माझ्या प्रियांनो. हे कटू सत्य आहे, मी तुम्हाला सांगत आहे. हे कटू सत्य आहे.
किती स्वतःची लेकरं असू दे, जर जीवन जाळण्यासाठी देखील तुम्ही द्या, ती लेकरं देखील तुमची नाहीत. लक्षात घ्या. दुसरे तिमोथेयाचा 1 अध्याय 7 वचन. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. तो आम्हाला सामर्थ्याचा आत्मा देतो, संयमाचा आत्मा देतो, प्रीतीचा आत्मा देतो. तो आम्हाला बळकट करतो. अशा परिस्थितीत की ज्या वेळेला आम्हाला दिसतंय आमचं कोणीच नाही, सगळे भोंदून, सगळे फसवणारे, खऱ्या मनाने आपल्या संगतीत चालणार, आम्हाला जीव लावणार कोणीच नाही, हे आम्हाला दिसतं, आम्हाला समजतं. आणि अशा परिस्थितीत परमेश्वर आम्हाला काय म्हणतो? देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिलेला आहे. अशाही परिस्थितीत प्रीती करण्याचा आत्मा देवाने आम्हाला दिला. अशाही परिस्थितीत हे सगळं सत्य समजत असताना लक्षात घ्या माझ्या प्रियानं, अहो तो येशू ख्रिस्त, त्याला माहिती होता हा यहुदा त्याला धरून देणार आहे, त्याला माहिती होता पेत्रो त्याला नाकारणार आहे, तरी देखील त्यानं तो प्रभू भोजनाचा विधी केला. तरी त्याने भाकर मोडली आणि म्हटलं माझं शरीर तुम्हासाठी मोडलं जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. माझं रक्त तुम्हासाठी सांडलं जात आहे, माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. त्याला माहिती होत तरी त्यानं हे लोक मला नाकारणार आहे, हे लोक मला धरून देणार आहे, हे मला विवस्त्र करणार आहे, हे मला फटके देणार आहे, हे माहिती होतं तरी देखील त्यानं आपल्या स्वतःला त्यांच्यासाठी दिलं. तरी देखील त्यानं डिक्लेअर केलं तिथं हे माझे शरीर आहे, तुम्हासाठी हे मोडले जातात. तिथंच डिक्लेअर केलं, मोडलं जात आहे, तोडलं जात आहे, मला माझं रक्त सांडलं जात आहे. त्याने अल्लाव केलं कारण त्याने म्हटलं माझा प्राण माझ्यापासून कोणी हिरवून घेऊ शकत नाही, मी स्वतःहून तो माझ्या लोकांसाठी देत आहे. एवढं सगळं माहिती असताना त्या लोकांवर त्यांनी प्रीती केली आणि तो परमेश्वर प्रीतीचा देव आम्हाला ती प्रीती देतो. तो असा खंबीर करतो आम्हाला, असा तो बदलवतो. फॅक्ट तो खरी परिस्थिती आम्हाला दाखवतो, दिसू देतो. भरोशाच्या व्यक्ती, विश्वासाच्या व्यक्ती कशा बदलतात, ज्यांच्यावर आमचं प्रेम आहे, जे आमच्यासाठी सर्व काही आहे, त्या व्यक्ती आमच्या कशा विरोधात जातात, आमच्या विरोधात कशा उभा राहतात, आमच्या विरोधात कशा बोलतात, आमची निंदा कशी करतात, हे तो आम्हाला दाखवून देतो. फिलिप्पिकरास पत्राचा 1 अध्याय 28 वचन. आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयी भयभीत झाला नाही, हे त्याने त्यांच्या नाशाचे पण तुझ्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते देवापासून आहे. 1 कोरिन्थीकरास पत्राचा 16 अध्याय 13 वचन. सावध असा, विश्वासात स्थिर रहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा, मर्दासारखे वागा. एज्रा याच्या 7 अध्याय आणि 28 वचनामध्ये दिले. राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार यांची मजवर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर मजवर बदरहस्त होता, त्यामुळे हिम्मत धरून मजवरवर जाण्यासाठी इस्रायलातील प्रमुख पुरुष मी एकवट केले. लक्षात घ्या, इस्रायल लोकांनी त्याला मदत केली नाही, ते इस्रायलाचे प्रमुख पुरुष एकवट करण्यासाठी त्याला कोणी मदत केली? जे राजे, जे लोक, अधिकारी लोक या यावेला जाणत नव्हते, यहोवाला जाणत नव्हते, दुसऱ्या दैवतांची भक्ती करत होते, त्या लोकांनी त्याला मदत केली आणि ते मंदिर आणि ते कोट त्यानं बांधून काढले. त्यांनी परमेश्वराने त्या एज्राला हिम्मत धरायला लावली आणि त्याच्याद्वारे ते काम पूर्ण करून घेतलं. नेहम्याला हिम्मत धरायला लावली, त्याच्याद्वारे काम करून घेतलं. एस्थेरला हिम्मत धरायला लावली आणि तिच्या लोकांना वधणार होते, त्यांचा खात्मा करणार होते, खलास करणार होते सगळ्या लोकांना. त्या लोकांना वाचवण्यासाठी हातात शस्त्र धरण्याचं सामर्थ्य त्यांना देण्यासाठी एस्थेरचा वापर परमेश्वराने करून घेतला. या परिस्थितीत तो आमच्या समोर आमच्याच प्रिय लोकांचे, आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचे मुखवटे काढतो. फार भयान असतं.
ज्या वेळेला आम्ही भरोसा ठेवतो, प्रेम करतो त्या लोकांवर, त्यावेळेला त्यांचे खरे मुखवटे खाली पडतात आणि त्यांचं खरं स्वरूप आमच्या समोर दिसतं. ते कोण आहे हे आम्हाला ज्या वेळेला खरं समजतं त्यावेळेला खूप वेदना होतात, खूप त्रास होतो प्रियांनो, खूप त्रास होतो, असह्य होतं, जगू नये असं वाटतं, असह्य होतं. आणि या परिस्थितीतून आम्ही जात असताना देव आमचं सांत्वन करतो, खंबीर करायला लावतो, हिंमत धरायला लावतो. आम्हाला लगेच उत्तर मिळत नाही, कारण हे मुखवटे समोर येऊ देत होतं, हे मुखवटे समोर येऊ देतो. हे मुखवटे त्यांचे खाली पडतात, त्यांचे खरे चेहरे आमच्या समोर तो आणतो, त्यांचं खरं स्वरूप तो आमच्या समोर आणतो. ते आम्हाला कसे फसवणारे आहेत, ते आमच्यावर प्रेम करणारे नाही आहेत, ते आमचे नाही आहेत, हे आम्हाला तो दाखवून देतो. इसिपकारास पत्र याचा 6 अध्याय 10 वचन. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. परत इतिहास याचा 28 अध्याय 20 वचन. मग दावीद आपला पुत्र शल्मोन यास म्हणाला, हिम्मत बांध. शल्मोनाला म्हटलं मंदिर बांधण्यासाठी, हिम्मत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर, भिवू नको, खचू नको, कारण परमेश्वर देव माझा देव तुझ्या बरोबर आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेचे सर्व काम समाप्त होईपर्यंत तो तुला अंतर देणार नाही. जे कार्य परमेश्वराने दिलेलं आहे ते कार्य पूर्ण करेपर्यंत परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही. त्यानं तुम्हाला निवडलेलं आहे. मी मगाशीच सांगितलेलं, अनेक लोकांना परमेश्वराच्या राज्यात आणण्यासाठी त्यानं तुम्हाला निवडलेलं आहे. तो त्याचं कार्य तुमच्या जीवनात पूर्ण करेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. तो तुमच्याकडून त्याचं नियोजित कार्य करून घेणारच घेणार. त्यानं शल्मोनाकडून योना जो पळून जाऊ पाहणारा योना, शल्मोन, त्याच्यानंतर एस्तेर, त्याच्यानंतर रूथ यांच्याकडून त्याचं कार्य त्याने पूर्ण करून घेतलेलं आहे. तोच देव आमचा देव आहे. पुढचं म्हणजे का तो आम्हाला धीर धरायला लावतो, सांत्वन कसं करतो आमचं, तो आम्हाला परमेश्वर कोण आहे हे दाखवून देतो. परमेश्वर याह्वे कोण आहे, आय एम हू आय एम, मी आहे, म्हणजे तुमच्या प्रत्येक गरजेत मी आहे असा सांगणारा परमेश्वर. हे तो आम्हाला कळवून देतो तो कोण आहे. तो आशेर इयर कसा आहे, आय एम हू आय एम कसा आहे. आय एम हू आय एम म्हणजे मी आहे तो मी आहे. म्हणजे ज्या वेळेला मला बाप नाहीये, माझा बाप, आय एम युअर फादर, मी आहे तुझा बाप. आय एम हू आय एम, मी तुझा बाप आहे. माझ्याकडे काही नाही आहे परमेश्वरा, माझ्याकडे पैसा नाही, वैभव नाही. आय एम युअर प्रोव्हायडर, आय एम युअर जव्हा जाहिरा, आय एम युअर जव्हा जाहिरा, मी तुझा पुरवठा मंत्री आहे. आय एम हू आय एम. परमेश्वरा मला आरोग्य नाही, आय एम जव्हा राफा, मी तुझा हिलर आहे, मी तुला आरोग्य देणारा देव मी तुझ्यामध्ये आहे. आय एम हू आय एम. परमेश्वरा मी विधवा आहे, मला नवरा नाही, आय एम युअर हजबंड. आय एम यशा 54 मध्ये सांगितलं, मी तुझा पती आहे. ओ मला आय एम हू आय एम. अनाथ पोरक्यांना सांगतो, मी तुझा बाप आहे. आय एम हू आय एम. ज्या वेळेला भांडणं चाललंय, तंटा चाललंय, परमेश्वरा भय आहे, शांती नाही, आय एम हू आय एम. आय एम जेव्हा शालो, मी शांती देणारा देव आहे. आय एम जेव्हा शालो, मी शांतीचा देव, प्रिन्स ऑफ पीस आहे. आय एम हू आय एम. ज्या वेळेला आम्ही म्हणतो की परमेश्वरा सगळे लोक माझ्यावर युद्धासाठी आलेले आहेत, सगळे माझ्या विरोधात उठले आहे, त्यावेळेला तो म्हणतो जेव्हा सभावत आहे मी तुझा. जेव्हा सभावत म्हणजे सेनाधीश परमेश्वर, सैन्यांचा देव, मी तुझा देव आहे. आय एम हू आय एम. ज्या वेळेला आम्ही म्हणतो शत्रू मला तुडवून टाकत आहे, आता माझा पराजय झालाय, देव जेव्हा म्हणतो आय एम जेव्हा निस्सी, आय एम हू आय एम. मी तुझा विजयाचा झेंडा आहे, तुला विजय प्राप्त करून देणारा देव आहे. परमेश्वरा परत माझ्याकडून पाप झाले, सैतानानं मला खाली पाडले, माझ्याकडून चुका झाल्यात, अमंगळ गोष्टी माझ्याकडून झाल्यात, आणि परमेश्वर म्हणतो आय एम जेव्हा सद्गुणी, मी तुझा रायचसनेस आहे, मी तुझी धार्मिकता आहे. माझ्या दयेने आणि कृपेने तुला धार्मिकता प्राप्त होते. लक्षात घ्या, आय एम हू आय एम. इयर आशेर इयर,
मी तो मी आहे. तो त्याचं अस्तित्व, तो कोण आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, तो परिस्थिती बदलवणारा देव, तो समय बदलवणारा देव, तो मनुष्य बदलवणारा देव, तो टाइमलेस गॉड आहे. त्याच्या हातामध्ये टाइम आहे, वेळ त्याच्या हातात आहे. वेळ आधी नाही, नंतर नाही, त्याच्याच वेळेत प्रत्येक गोष्ट घडणार आहे. हे तो दाखवून देतो आम्हाला. ज्या वेळेला तो आमचं सांत्वन करतो, आम्हाला खंबीर व्हायला लावतो, आम्हाला धीर धरायला लावतो, तो आम्हाला दाखवून देतो तो कोण आहे, त्याचं कार्य कसं आहे, त्याचं सामर्थ्य कसं आहे. पुढचं म्हणजे परमेश्वर कसा वचन देतो आणि तो कसा वचन देतो, तो वचन पूर्ण कसा करतो हे तो आम्हाला दाखवून देतो. तो किती अद्भुत आहे, त्याचं वचन कधी न बदलणार आहे हे तो आम्हाला दाखवून देतो. तो आम्हाला परिस्थिती कशी बदलवतो, मनुष्य कसे बदलवतो, समय कसे बदलवतो हे तो आम्हाला दाखवून देतो. योबाची परिस्थिती त्याने बदलवली, योबाची परिस्थिती त्याने बदलवली. योबाची परिस्थिती अशक्य परिस्थिती, सगळं उद्ध्वस्त झालं होतं, अशक्य होतं. पण ज्यावेळेला त्याने त्याच्या मित्रांना क्षमा केली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली, परमेश्वराने 7 पटीने त्याला आशीर्वाद दिला. आणि म्हणतात त्याला अशा 3 कन्या परमेश्वराने दिल्या ज्या कन्या पूर्ण जगामध्ये सगळ्यात सुंदर होत्या. अशा कन्या परमेश्वराने त्याला दिल्या, सगळं वैभव दिलं, फक्त बायको तीच दिली. पण बाकी सगळं परमेश्वराने बदलून दिलं आणि बहुत करून दिलं. तो देव दाखवून देतो. आता पुढचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला तो आमचं सांत्वन करतो, आम्हाला खंबीर व्हायला लावतो आणि विलंब लागतो, त्यावेळेला तो त्याचं गौरव आम्हाला दाखवतो. दानिएल याचा 10वा अध्याय 19 वचन, दानिएल याचा 10वा अध्याय 19 वचन. तो म्हणाला, परम प्रिय मानवाला भिवू नको, तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर. तो माझबरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, माझ्या स्वामी तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिंमत आणली आहे. दुसरे शमूएल याचा 10वा अध्याय 12व वचन. हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरासाठी लढाईची शिकस्त करू, पण परमेश्वर मर्जीस येईल तसे हो. तो आमच्यामध्ये महत्कृत्य करतो, अद्भुत कृत्य करतो, त्याचं गौरव आमच्यामध्ये प्रकट करून देतो. तो दाखवतो हे वाळवंट आहे. यशाया याचा 35वा अध्याय, की वाळवंटाचं मी तळ करेल. आधी तो ते वाळवंट कसं आहे दाखवून देतो, सगळ्यांना बघू देतो. ही अशक्य गोष्ट आहे, हे वाळवंट कोणी बदलू शकतो का? नाही, हे सगळ्यांना बघू देतो आणि मग त्या ठिकाणी उफाळत्या पाण्याचे झरे देतो. तो आधी दाखवून देतो हे रान आहे, नापीक जमीन आहे, इथं काहीच पिकू शकत नाही, हे तो दाखवून देतो, सगळ्यांना कळू देतो. अरे हे नापीक आहे, यांना लेकरं पण होत नाहीये, वांज आहे, वांज आहे, वांज आहे, वांज आहे, वांज आहे. तो दाखवून देतो आणि मग त्या ठिकाणी तो बाग बनवतो, तिला लेकरवाळी बनवतो, तिच्या उदरामध्ये पुत्ररत्न देतो. माझ्या प्रियांनो, आधी तो आमचं उणपण, आमची कमतरता सगळ्यांच्या समोर उघडी पडू देतो, दाखवू देतो आणि मग तो आमच्या ठाई त्याचं वैभवी आणि गौरवी कृत्य करतो आणि दाखवून देतो की हे कार्य देवाचं आहे आणि तो अद्भुतरित्या करतो. आता खंबीर होणं आणि हिंमत धरणं म्हणजे काय? खंबीर होणं आणि हिंमत धरणं म्हणजे काय? सगळ्यात पहिलं वाट पाहणं. खंबीर होणं, हिंमत धरणं म्हणजे काय? विश्वास, वाट पाहणं, वाट पाहणं. ज्यावेळेला आम्ही वाट पाहतो त्यावेळेला आमचा विश्वास वाटतो. विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी संतोष देऊ शकत नाही. अब्राहमाने विश्वास धरला आणि म्हणून त्याला विश्वासाचा पिता म्हटला. म्हणून 100व्या वर्षी त्याला इसाक झाला. 100व्या वर्षी त्याला पुत्ररत्न परमेश्वराने दिलेली सगळी अभिवचनं पूर्ण केली. आज इस्रायल राष्ट्र आपण पाहत आहोत. देवाने दिलेला आणि पूर्ण जगामध्ये परमेश्वराचे जे स्पिरिच्युअल आत्मिक इस्राएल पसरलेले आहेत, त्यांनी येशू ख्रिस्ताचा तारणारा देव म्हणून स्वीकार केलेला आहे. ते सगळे अब्रामाचे पुत्र आणि कन्या आहे विश्वासातील. हे सगळं देवाने दिलेलं वचन त्याने पूर्ण केलं. परमेश्वराच्या कार्यावर विश्वास तो ठेवायला शिकवतो. त्याचं लेकरू म्हणून आपल्यावर शिक्कामोर्तब केलेलं सगळ्यांना तो दाखवतो की हे माझे निवडलेले लेकर आहेत, यांच्यासाठी मी अद्भुत चमत्कार करणार, महत्कृत्य करणार. परमेश्वराचं गौरवी तेज तुमच्यातून, तो प्रकाश आहे, जगाचा प्रकाश आहे आणि तुम्ही प्रकाशाचे पुत्र आणि कन्या आहात हे जगाला तो दाखवून देतो तुमच्यातून.
तो तुमची वाढ करतो, तो तुमचं आत्मिक वाढ करतो. आत्मिक त्याचे सगळे ऍट्रिब्यूट, त्याचे सगळे गुण, क्षमाशीलता, सामर्थ्य आणि प्रीती, हे सगळं सहनशीलता, ममता, चांगुलपणा, हे सगळे गुण त्याचे तुमच्यामध्ये आहे. हे सगळ्या जगाला तो दाखवून देतो. का? योसेफाने त्याच्या भावांना क्षमा केली. ज्यांनी धरून दिलं, तो मेला म्हणून बापाला डिक्लेअर केलं, बापाला शोक करायला लावला 7 दिवस, त्या भावांना क्षमा करण्याचं सामर्थ्य त्याला दिलं आणि त्याच भावाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने त्याला दिलं. दुसरे इतिहास याचा 15वा अध्याय 7वं वचन, पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे फळ तुम्हाला मिळेल. माघार घेऊ नका, पाठीमागं फिरू नका, कारण परमेश्वर चमत्कार करत आहे, महत्कृत्य करत आहे. स्तोत्रसंहिता 56:3-4. मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेल, मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा टाकेल. देवाच्या साह्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. देवावर मी भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मानव माझे काय करणार? जो देवावर भरोसा ठेवतो तो खंबीर होतो, तो घाबरत नाही, भीत नाही, आपला पाऊल पुढे टाकतो. स्तोत्र 27:4. परमेश्वराची प्रतीक्षा कर. स्तोत्र 27:4. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराची प्रतीक्षा कर. फक्त आणि फक्त परमेश्वराची. मनुष्याची प्रतीक्षा करू नको, मनुष्याकडे पाहू नको, त्याच्याकडून तुला मदत येणार नाही, त्याची आशा धरू नको. तो आपला देव परमेश्वर, याची आशा धर. तो आपला परमेश्वर देव, याच्यावर फोकस कर, त्याच्याकडे आपलं लक्ष लाव. हग्गायाचा 2रा अध्याय 4-5. हे जरुबाबेला हिंमत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजक साधकाच्या पुत्रा यहोशुआ, हिंमत धर. परमेश्वर म्हणतो देशातल्या सर्व रहिवाशांनो हिंमत धरा, कामास लागा, मी तुमच्या बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी मिसर देशातून तुम्ही निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला माझा करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. भिवू नका. देवाने तुमच्या संगती करार केलेला आहे, त्याने तुम्हाला करार केलेला आहे, तुम्हाला सांगितलेला आहे. आणि हा त्याने केलेला करार की मी आपले नियमशास्त्र तुमच्या अंतःकरणात नाही, मी आपली वचने तुझ्या मुखात घालेन आणि मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. हे त्यानं इर्मायाचा 31वा अध्याय 33व्या वचनात म्हटलं, एजेकिएल याचा 36व्या अध्यायामध्ये म्हटलंय. तेच त्याने हिब्रू याचा 8वा अध्याय आणि 10व्या अध्यायात म्हटलेला आहे. हा करार, 8वा करार त्याने तुमच्या आमच्या संगती केला आणि तो करार त्याने त्याच्या रक्ताने सिंचित केला आणि म्हटलं माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे सतत करा. विश्वासामध्ये खंबीर व्हा. पहा, देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे, भिवू नकोस, घाबरू नकोस, खंबीर हो. भिवू नकोस, घाबरू नको, खंबीर हो. तुझा अशी तिकडे तुझा देव तुझ्या संगती आणि तो तुम्हाला दिलेला प्रत्येक अभिवचन, प्रत्येक तुमच्या संगती केलेला करार तो पूर्णत्वास नेत आहे, पूर्णत्वास नेत आहे. आपण गुडघ्यावर येऊया. हालेलुया. तुमच्या सर्व दुःखात, तुमच्या सर्व आजारात, सर्व समस्यातून तो काढण्यास समर्थ आहे. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देण्यास हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गुडघ्यावर येऊया, आपल्या गुडघ्यावर येऊया, हात आपल्यावरती करूया आणि परमेश्वराच्या हातामध्ये पूर्ण समर्पित म्हणूया. परमेश्वराने प्रत्येक समस्या मी आज तुझ्या हातात देतो, माझा प्रत्येक प्रॉब्लेम तुझ्या हातात देतो, माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती तुझ्या हातात देतो, माझ्या सानिध्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तुझ्या हातात देतो आणि अशा परिस्थितीत तुझा धन्यवाद देतो. अशा परिस्थितीत मी तुझं स्तवन करतो विश्वासाने. माझा फोकस मी तुझ्यावर केलेला आहे. मला माहिती आहे तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. मी खंबीर आहे, मी हिंमतदार आहे आणि तू माझ्या चलते आम्ही विश्वास ठेवेल. हालेलुया.
पवित्र परमेश्वर, आम्ही तुझा धन्यवाद 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 करतो. खरोखर तो आम्हाला कधीच सोडणार नाही. कोणत्या शत्रूचं कोणतं शस्त्र आमच्यावर कधीच चालणार नाही. बाबा बरोबर चर्च मध्ये प्रत्येक व्यक्ती, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पिता पुत्र पवित्र आत्मा आश्रयशिक्षणात आम्ही आशीर्वादित करत आहोत. आणि त्यांच्या ज्या असह्य परिस्थितीतून, आजारातून, कर्जातून, कोर्टाच्या मॅटर मधून आणि ज्या निराशेतून बाबा परमेश्वरा आणि बाबा ज्या समस्यांमधून ते चाललेले आहेत बाबा प्रभू, त्याच्यातून आम्ही त्यांना बाहेर काढतो. विवाहाच्या बाबा समस्येतून चाललेलं आहे त्यांना आम्ही बाहेर काढतो आणि त्यांच्यासाठी बाबा परमेश्वरा तुझा उत्तर आम्ही क्लेम करत आहोत. कारण तू त्यांना म्हणत आहे खंबीर हो, हिंमत धर, सिखिरी अंतराला. आणि तू त्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहेस. तू प्रत्येकाला बदलवत आहेस, तुला हवा तसं पात्र करत आहे आणि तुझ्या सेवेसाठी तू तयार करत आहे आणि सगळ्या आशीर्वादाची ओतप्रोत तू करत आहेस. आणि तोपर्यंत तू खंबीर होण्यास सांगत आहेस.
याबद्दल धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वर या सर्व परिस्थितीमध्ये तुझं स्तवन करणार, तुझ्या वचनात वाढणार आणि तुझ्या लोकांपर्यंत तुझी स्वार्थ पोहोचवणार असं प्रत्येक व्यक्तीला तू कर. आम्ही तुझ्याकडे कळकळून मागत आहोत आणि तू ते केलंस, आमची प्रार्थना ऐकलीस म्हणून आम्ही धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. आमेन.